नमस्कार, आपलं समृद्धी अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जे ग्राफिकली सायमल्टेनियस इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. याच्या आधी आपण पाहिलं होतं जे एलिमिनेटिंग मेथड आहे किंवा ज्याला आपण एलिमिनेशन मेथड बोललो, त्या मेथड प्रमाणे आपण सायमल्टेनियस इक्वेशन हे सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण तेच सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिक मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. पहा, ग्राफिक मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण प्रत्येक वेळेस त्या जे पण दोन इक्वेशन दिले त्यांचे 4 ऑर्डर पेयर्स घ्यायच्यात आणि x आणि y ऍक्सिस वर त्या काढायच्यात आणि त्याच्यानंतर जे पण 4 पॉइंट्स येणार आहेत आपले ते एका लाईन मध्ये आले पाहिजेत. आणि एका लाईन मध्ये आले याचा अर्थ आपलं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते योग्य असेल, बरोबर आहे असं आपण मानतो. आणि दुसरं, जिथं त्या दोन लाईन ते सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं असेल तर जिथं त्या दोन लाईन त्या एकमेकाला इंटरसेक्ट करतात तो पॉइंट म्हणजे आपला त्या सायमल्टेनियस इक्वेशनचा ग्राफिक मेथडने काढलेलं सोल्युशन असेल, हे एवढं लक्षात ठेवायचंय. तर आता आपण जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो सुरुवात करणार आहोत. त्याच्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. हा खालचा जो आपल्याला दिलेले आहे हे जे टेबल ते पूर्ण करायचे. आणि काय दिलंय की फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. तर आपण हा टेबल पूर्ण करून घेऊया. तर पहा, इथं जर आपण पाहिलं हे इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन दिलंय x + y = 3 आणि त्याच्यामध्ये सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x - y = 4. तर आपल्याला हा टेबल पूर्ण करायचा आहे इथं दिलेल्या माहितीनुसार. तर आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय दिलेलं आहे की x = 3 दिलेलं आहे. तर मग आपण लेट x = 3, therefore हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये x च्या ऐवजी आपण 3 लिहूया. मग इथं होईल 3 + y = 3, therefore y हा प्लस पुढे जाऊन मायनस होईल 3 - 3, therefore y = 0. तर इथं y ची किंमत 0 आलेली आहे आपली. आता y ची किंमत 0 आल्यानंतर म्हणजे इथं जे पॉइंट पेअर ऑफ पॉइंट तयार झाले ते आहेत 3 and 0 हे तयार झाले. त्याच्यानंतर आपण सेकंडचा विचार करूया. सेकंड मध्ये आपल्याला y = 5 दिले. मग लेट y = 5 and therefore x + 5 = 3 and therefore x = 3 - 5 and therefore x = -2 असं झालेलं आहे. म्हणजे इथं x ची व्हॅल्यू ही -2 आली. याचाच अर्थ पेअर ऑफ पॉइंट इथं तयार झाले -2 and 5. -2 and 5 तयार झाले. त्याच्यानंतर आपल्याला इथं माहिती काय देण्यात आलेली आहे की y = 3. मग आपण तिसरे जे आहे पॉइंट तो पाहूया. लेट y = 3, therefore हे जे इक्वेशन आहे तिथे y च्या ऐवजी आपण 3 लिहिणार. x + 3 = 3, therefore x = 3 - 3 and therefore x = 0. हे आपलं फर्स्ट टेबल आहे तो तयार झालाय. तर इथे x = 0 आणि म्हणून इथं जे इक्वेशन तयार झालेलं आहे आपलं किंवा इथं जे पेअर ऑफ पॉइंट तयार झाले ते आहेत 0 and 3. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे दुसरं टेबल दिलंय त्याचा विचार करू. याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ते आहे y = 0. लेट y = 0, therefore x - 0 = 4 and therefore x = 4a
पहिल्या याचं जे x ची व्हॅल्यू आलेली आहे आणि मग पेअर ऑफ पॉइंट इथे तयार झाले आपले ते अशा प्रकारे 4 and 0 तयार होतील. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड जो दिलेला आहे लेट x is equal to -1 आहे. मग आपण इथं x is equal to -1 लिहूया इथं आणि मग इथं होईल -1 y is equal to 4 आणि therefore आपल्याला माहिती हा मायनस आहे पुढे जाऊन प्लस होईल आणि म्हणून -y is equal to 4 plus 1 and therefore -y is equal to 4 plus 1 5 आणि आपण व्हेरिएबलला कधीच मायनस साइन ठेवत नाही म्हणून y is equal to ही साइन पुढे जाईल आणि therefore y is equal to -5 आणि मग इथं प्रकारे सेकंड पेयर जो आलेला आहे तो -5 आला आपला -5 आणि अशा प्रकारे दोन्ही पेयर आले तिथं -1 and -5. हे आपलं टेबल पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण जो सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तो सोडवणार आहोत. क्वेश्चन काय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. हे पहा इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा ग्राफिकली सोडवायचं आहे म्हणून. ज्यावेळेस ग्राफिकली सोडवायचं किंवा कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे दिलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीने सोडू शकता. जसं याच्या आधी आपण पाहिलं होतं सायमल्टेनियस किंवा त्यालाच आपण एलिमिनेटिंग मेथड बोललो होतो ती मेथड पाहिली होती. आता आपण ही ग्राफिकली मेथड पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण आणखी काही मेथड पाहणार आहोत. तर मेथडचं नाव दिलेलं नसेल तर तुम्ही कोणत्याही मेथडने हे गणित हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवू शकतात. तर आता आपला हा जो पहिला प्रश्न आहे तो पाहूया आपण. तो प्रश्न काय दिलाय ते पहा. काय दिलाय x y 6 आणि x y 4. याचाच अर्थ आपल्याला ह्या इक्वेशनचा x y 6 याचा एक टेबल तयार करायचा आहे आणि x y 4 याचा एक टेबल तयार करायचा आहे. तर हा जो टेबल आहे तो आपण x y 6 याच्यासाठी घेऊया आणि हा जो टेबल आहे तो घेऊया x y 4. तर आपण कोणतेही नंबर घेऊ शकतो. तर आपण पाहिलं होतं सांगितलं मी सुरुवातीला व्हिडिओच्या की आपल्याला प्रत्येक जो इक्वेशन आहे त्याची 4 पेअर ऑफ पॉइंट घ्यायचे. म्हणून आपण इथं लेट पहिला पॉइंट घेण्यासाठी लेट x is equal to 1 घेऊया आणि therefore x च्या ऐवजी आपण इथं 1 लिहूया प्लस y is equal to 6 and therefore y is equal to हम प्लस माइनस होईल 6 minus 1 and therefore y is equal to 5. जर आपण x is equal to 1 घेतला तर y is equal to किती येतोय 5 आणि मग आपण इथे लिहूया x when x is equal to 1 y is equal to 5 and therefore equation चे पेअर ऑफ पॉइंट तयार झाले 1 and 5. तर आता आपण हे सेकंड याच्यात घेऊया. लेट x is equal to 2 therefore x ऐवजी आपण आता 2 लिहिणार 2 plus y is equal to 6 and therefore y is equal to 6 minus 2 and therefore y is equal to 4. म्हणजे आपलं सेकंड पेअर तयार झाले x 2 असताना y हा 4 येतो and therefore पेअर तयार झालं 2 and 4. त्याच्यानंतर आपण थर्ड घेऊया. जे थर्ड आहे त्याच्यात आपण लेट x is equal to -1 घेऊया and therefore -1 plus y is equal to 6 therefore y is equal to 6 plus 1 therefore y is equal to 7 झालं. म्हणजे ज्यावेळेस x is equal to -1 असेल त्यावेळेस y is equal to 7 येईल आणि मग हा तयार झाला पेअर -1 and 7. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पेअर घेऊया. इथं पेअर घेण्यासाठी x is let x is equal to 3 therefore 3 plus y is equal to 6 and therefore y is equal to 6 minus 3 and therefore y is equal to 3. म्हणजेच आपला पेअर झाला x 3 असताना y पण 3 होतोय. दोन्ही पण प्लस आहे 3 and 3.
त्याच्यानंतर आपण जे सेकंड टेबल आहे किंवा सेकंड इक्वेशन आहे, कोणतं आहे सेकंड इक्वेशन आपलं, तर सेकंड इक्वेशन जे आहे ते आहे x y 4 याच्या बाबतीतचा विचार करूया. तर आपल्या ह्या याच्यामध्ये लेट्स फर्स्ट लेट x 1, therefore 1 minus y is equal to 4, and therefore minus y is equal to 4 minus 1, and therefore minus y is equal to 3. आपल्याला माहिती आहे आपण व्हेरिएबलला किंवा त्याला y ला मायनस साइन ठेवत नाही, म्हणून तो मायनस साइन पुढे दिला तर y is equal to -3. याचाच अर्थ इथं आपलं जे आहे x is equal to 1 असताना y is equal to -3 होतंय. मग पेयर तयार झाला आपला 1 and -3. त्याच्यानंतर आपण सेकंड जे आहे ते पाहूया. याच्यामध्ये लेट x is equal to -1 जर घेतला आपण तर काय होईल ते पाहूया. therefore -1 minus y is equal to 4, therefore minus y is equal to 4 minus 4 plus 1, हा -1 पुढे जाऊन प्लस झाला, and therefore minus y is equal to 5, and therefore y is equal to -5. अशा प्रकारे 4 जर घेतला आपण तर हा येतोय किती -5. जर x is equal to -1 जर घेतला तर y येतोय -5. तर -1 and -5 अशा प्रकारचे ही पेयर तयार झाली आपली. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी पेयर घ्यायची. तर त्या पेयर मध्ये आपण पाहूया लेट x is equal to 2, therefore 2 minus y is equal to 4, therefore minus y is equal to 4 minus 2, and therefore minus y is equal to 2, and therefore y is equal to -2. हे आपली दुसरे थर्ड पेयर तयार झाली. x is equal to 2 असताना y is equal to -2, तर 2 and -2 ही एक पेयर तयार झाली. आता शेवटची पेयर आपल्याला पाहायची आहे. तर चौथी पेयर घ्यायची आहे, ती आहे लेट x is equal to 3, and therefore 3 minus y is equal to 4, therefore minus y is equal to 4 minus 3, and therefore minus y is equal to 1, and therefore y is equal to -1 तयार झालाय. and therefore ज्यावेळेस x is equal to 3 असेल त्यावेळेस y is equal to -1 असेल, आणि आपली फोर्थ वाली पेयर तयार झालेली. तर अशा प्रकारे आपण दोन टेबल तयार केलेले. तर आता याचाच आधार घेऊन आपल्याला ग्राफिकली ग्राफ पेपरवर हे कशा प्रकारे दाखवायचे ते पाहायचे. तर जो आपला तुमच्या बुक मध्ये नोटबुक मध्ये जो ग्राफ बुक आहे त्या ग्राफ बुक मध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या आडव्या आणि उभ्या लाईन असतात त्या प्रत्येक 1 सेंटीमीटर असतात आणि परत त्याचे 10 पार्ट केलेले असतात. आपल्याकडे ते अवेलेबल नाहीये म्हणून मी इथंच प्रयत्न केला की ते समजून घेण्याचा. तरी पण तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट मध्ये ते लिहू शकता, तर मी त्याचं नक्कीच सोल्युशन करून देईन तुम्हाला. तर आणि इथं स्केल ऑन बोथ ऍक्सिस तुम्हाला माहिती आहे, हा जो आहे तो x ऍक्सिस आहे आणि हा जो आहे तो y ऍक्सिस आहे, आणि प्रत्येक सेंटीमीटर मध्ये 1 युनिट आहे असं आपण पकडलंय. तर आपल्याला सुरुवातीला x y 6 याची लाईन घ्यायची आहे. तर त्याच्यातला पहिला जो पॉइंट आहे आपला तो 1 and 5 आहे. पेयर कोणता आहे 1 and 5. 1 सुरुवातीचा जो आहे तो x ऍक्सिस वरचा आणि नंतरचा जो आहे तो y ऍक्सिस वरचा आहे आपला. तर इथं आपल्याला माहिती आहे x ऍक्सिसचा 1 इथं आहे आणि y ऍक्सिसचा 5 इथं आहे. तर याचाच अर्थ आपल्याला अशा प्रकारे हे इथं येईल. अशा प्रकारे तुम्ही इथं जे मार्किंग आहे अशा प्रकारची तुमच्या नोटबुक मध्ये लाईन असेल ते लाईन आणि ही एक अशी लाईन यांना जॉईन करायचे तुम्हाला, आणि अशा प्रकारे हा पेयर झाला. तो पेयर इथं दर्शवायचा आहे 1 and 5. त्याच्यानंतर सेकंड पेयर जो आहे 2 and 4 आहे. हा 2 आणि हा 4 याचाच अर्थ हा जो आहे तो अशा प्रकारे
इथंही 2 and 4. त्याच्यानंतरचा जो आहे तो -1 and 7 आहे. -1 इथं आहे आणि 7 हा y ऍक्सिस वरचा आहे, तो इथं आहे. याचाच अर्थ याच्या परपेंडिक्युलर तर इथं येईन आपला तो हा पेयर झाला -1 and 7. -1 and 7. -1 हा x ऍक्सिस वरचा आणि 7 हा y ऍक्सिस वरचा, अशा प्रकारचा झालाय. त्याच्यानंतर चौथा जो आहे 3 and 3, हा 3 x ऍक्सिसचा आणि हा y ऍक्सिसचा. तर अशा प्रकारे हा इथं असा येईल. पहा माझ्याकडे परफेक्ट हे नाहीये, पण तुम्ही जर बुक मध्ये परफेक्ट पॉइंट घेतले तर ते परफेक्ट येणार आहे. तर आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा याच्यामध्ये स्केलच्या साहाय्याने काय करायची, ही अशा प्रकारची लाईन घ्यायची. ही अशा प्रकारची लाईन घेतल्यानंतर ही परफेक्टच येते. जर स्केल आणि ते परफेक्ट असेल तर अशा प्रकारे. तर ही झालं आपलं x + y = 6 याची जी तयार झाली, लाईन तयार झाली. आता आपण x - y = 4 ची लाईन तयार करूया. तर त्याच्यात x = 1 आहे आणि y = -3 आहे. तर 1 x ऍक्सिस वरचा आणि -3 हा y ऍक्सिस वरचा. तो अशा प्रकारे इथं आला आपला. तर आला 1 and -3. त्याच्यानंतर आहे -1 and -5. -1 and -5 हा इथं आला अशा प्रकारचा. -1 and -5. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे 2 and -2. हा 2 आणि हा -2 अशा प्रकारचा हा इथं आलेला आहे आपला 2 and -2. आणि त्याच्यानंतरचा जो पेयर आहे तो आहे 3 and -1. 3 and -1 अशा प्रकारचा हा पेयर इथं तयार झाला. याला आपण इथं मार्किंग करूया 3 and -1. आणि त्याच्यानंतर तुम्ही यांच्यामधून जाणारे जे रेषा आहे, आज थोडं इथं -1 हे करताना हे झालेलं आहे, तर आपण थोडं करेक्शन करून घेऊया. -1 अशा प्रकारे. आणि तुम्ही जर अशा प्रकारे सरळ रेषा जर काढली परफेक्ट आली, तर अशा प्रकारे ते एकमेकाला क्रॉस करतायत. तर आपली ही जी लाईन आहे ती लाईन आहे या इक्वेशनची x - y = 4. आणि ही जी लाईन आहे आपण याला वाढवूया म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी बरं पडेल. ही लाईन जी आहे ती आहे x + y = 6 हे दर्शवते. तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जे हे आहे पॉइंट जे आहे तो पॉइंट हा 5 च्या वरती आहे आणि हा 1 च्या समोर आहे. म्हणजे याचं येईल 5 and 1. हे माझ्या याच्यात स्केल मध्ये परफेक्ट नाही, पण तुमच्या स्केल मध्ये हे परफेक्ट येणार आहे 5 and 1. अशा प्रकारे याचं सोल्युशन, द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, द सोल्युशन ऑफ this equation is x y = 5 and 1 असं असेल. तर अशा प्रकारचा आपला हा फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो झालेला आहे. आता आपण हा सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन काय आहे, x + y = 5 and x - y = 3. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिले, त्यांना आपण ग्राफिकली रिप्रेझेंट किंवा सॉल्व करणार आहोत. तर हा टेबल आहे तो x + 5 y = 5 आणि हा जो टेबल आहे तो x - y = 3 यांना रिप्रेझेंट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा टेबल तयार करणार आहोत. हा x हा y, हे पेयर x and y. इथं पण त्याच प्रकारे x y आणि पेयर x आणि y अशा प्रकारे
तर आपण कोणतेही नंबर घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण लेट पहिला जो आहे इक्वेशन त्याचा विचार करूया. x plus y is equal to 5. Let x is equal to 1, therefore 1 plus y is equal to 5, and therefore y is equal to 5 minus 1, and therefore y is equal to 4. जर आपण x is equal to 1 घेतला तर y is equal to 4 येतोय आणि म्हणून पेअर भेटला आपल्याला फर्स्ट 1 and 4. त्याच्यानंतर आपण सेकंड पाहूया. Let x is equal to 2, therefore 2 plus y is equal to 5, and therefore y is equal to 5 minus 2, and therefore y is equal to 3. ज्यावेळेस आपण x is equal to 2 घेऊ त्यावेळेस y is equal to 3 येतोय. म्हणून इथे आला 2 and 3, मग इथे आला 2 and 3. हे पेअर तयार झालं. आता आपण थर्ड पेअर तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण x is equal to 3 घेऊया and therefore 3 plus y is equal to 5, and therefore y is equal to 5 minus 3, and therefore y is equal to 2 येईल. जर आपण x 3 घेतला तर y 2 येतोय आणि म्हणून पेअर झाली 3 and 2. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ वाला लास्ट पेअर तयार करूया आपण. x is equal to -1 घेऊया and therefore -1 plus y is equal to 5, and therefore y is equal to 5 हा मायनस तिकडे जाऊन प्लस झाला 1, and therefore y is equal to 6. जर x is equal to -1 घेतला तर y is equal to किती येतोय 6 येतोय, and therefore -1 and 6. हे आपलं फर्स्ट इक्वेशनचा टेबल तयार झाला. आता आपण सेकंड इक्वेशनच्या टेबल कडे जाऊया. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट जे आहे ते x is equal to 1 घेऊया. therefore 1 minus y is equal to 3, and therefore minus y is equal to 3 minus 1, therefore minus y is equal to 2, and therefore y is equal to -2. जर आपण x is equal to 1 घेतला तर y is equal to -2 येतोय आणि म्हणून पेअर झाला 1 and -2. त्याच्यानंतर आपण जे सेकंड आहे ते घेऊया. x is equal to 2, इथं सेकंड let x is equal to किंवा डायरेक्ट x is equal to 2, and therefore 2 minus y is equal to 3, therefore minus y is equal to 3 minus 2, therefore minus y is equal to 1, and therefore y is equal to -1. अशा प्रकारे जर आपण x is equal to 2 घेतला आणि y is equal to किती येतोय -1, तर आपली पेअर तयार होते 2 and -1. तो पेअर काय तयार झाली आपली 2 and -1 ही पेअर तयार झाली. त्याच्यानंतर आपण याचं थर्ड पेअर तयार करायची. तर आपण इथं थर्ड पेअर साठी x is equal to -1 घेऊया and therefore -1 minus y is equal to 3, therefore हा -1 पुढे जाऊन प्लस होईल, -y is equal to 3 plus 1, therefore -y is equal to 4, and therefore y is equal to -4. ही तिसरी पेअर झाली. -1 असताना x y तो -4 आणि पेअर तयार झाली -1 and -4. अशा प्रकारची पेअर तयार झाली. आणि चौथा आणि आता शेवटचे पेअर घेऊया आपण. x is equal to 1 2 आणि हा 3 घेऊया. मग 3 minus y is equal to 3, and therefore minus y is equal to 3 minus 3, and therefore y is equal to 0. आपल्याला माहिती आहे 0 ला साइन नसते आणि म्हणून y is equal to 0 आला. याचाच अर्थ x जर आपण 3 घेतला तर y 0 येतो आणि म्हणून इथं आला पेअर 3 and 0. तर याचा आपण आता ग्राफ पेपरवर आपण याची ग्राफ काढायचा आहे. तर आता आपण ह्या
जो टेबल तयार केला आहे x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 3, याचा जे पेअर ऑफ पॉइंट आपल्याला भेटलेले आहे ते आपण ह्या ग्राफ पेपर वर लिहूया. तर पहिला जो पॉइंट आहे पेअर ऑफ पॉइंट आहे 1 and 4 आहे. तर 1 इथे आहे आपला आणि 4 इथे आहे. याचाच अर्थ हा इथे 1 and 4. त्याच्यानंतर सेकंड जो आहे 2 and 3, 2 इथे आहे आणि 3 इथे आहे. याचाच अर्थ हा जो पॉइंट आहे तो इथे तयार होईल आपला 2 and 3. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे 3 and 2, 3 हा आणि 2 हा आहे. तर हा पॉइंट आपला तयार होईल या इथं 3 and 2. तर शेवटचा आहे -1 and 6. -1 हा इथे आणि हा 6 आहे. तर हा अशा प्रकारचा आपला पॉइंट तयार होईल या वर हियर. सो आता आपण हे जॉईंट करूया लाईन. तुम्ही स्केलने जॉईंट करा ही परफेक्ट अशा प्रकारे जॉईन झालेली आपली. तर ही लाईन झाली आपली x प्लस y इज इक्वल टू 5 ची. त्याच्यानंतर आपण सेकंड जी आहे लाईन ती काढणार आहोत. तर ती लाईन काढण्यासाठी आपण पहिला पॉइंट जो आहे x y चा 1 पेअर ऑफ पॉइंट 1 and -1, 1 आणि -1 and -2, तो इथे आहे आपला 1 and -2. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो 2 and -1 आहे. 2 and -1 तो इथे येईल 2 and -1. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो -1 and -4 आहे. -1 and -4 हा आपला पॉइंट इथे येईल -1 and -4. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो पॉइंट आहे तो 3 and 0, हा 3 आणि हा जो y चा 0 म्हणजे इथे येईल आपला अशा प्रकारचा 3 and 0. तर हा आपण पॉइंट आपण जर लाईन जॉईन केली तर आपली जी लाईन आहे ती अशा प्रकारे जॉईन होणार आहे. तुम्ही स्केलने काढा ही परफेक्ट येते. तर अशा प्रकारे हा आपला इंटरसेक्शन पॉइंट तयार झाला ह्या दोन लाईनचा. आणि ही जी लाईन आहे ती आहे x y इज इक्वल टू 3 ची. तर अशा प्रकारे याचे झालं. तर आपण नीट पाहिलं तर हा 4 and 1 येतोय. याचाच अर्थ इंटरसेक्शन पॉइंट 4 and 1 आहे. याचाच अर्थ हे दोन हे जे लिनियर इक्वेशन आहे त्यांचं सोल्युशन आहे. सोल्युशन x y इज इक्वल टू 4 and 1 हे अशा प्रकारचं सोल्युशन आहे. तर आपलं हा जो आहे तो दुसरा जो एक्झाम्पल आहे तो झालेला आहे. तर आता आपण थर्ड जे एक्झाम्पल आहे ते पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल आहे x plus y is equal to 0 and therefore आणि दुसरा आहे 2x minus y is equal to 9. त्याचे आपण टेबल तयार करून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा आपण हे गणित सोडूया. जर लेट x is equal to 1 therefore 1 plus y is equal to 0 and therefore y is equal to -1. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड मध्ये आपण 2 घेऊया. लेट x is equal to 2 therefore 2 plus y is equal to 0 and therefore y is equal to -2. त्याच्यानंतर आपण थर्ड वाला घेऊया इक्वेशन. थर्ड इक्वेशन आहे आपलं लेट x is equal to -1 therefore 1 plus y is equal to 0 and therefore y is equal to
1. नंतर आपण नेक्स्ट फोर्थ वाला घेऊया. लेट x is equal to 3, therefore 3 plus y is equal to 0 and therefore y is equal to -3. अशा प्रकारे आपलं झालंय. म्हणजेच काय, आपण जर x is equal to 1 घेतला तर आपला y is equal to -1 येते, म्हणजेच 1 आणि -1. त्याच्यानंतर जर x 2 घेतला तर y -2 येतोय, म्हणून 2 आणि -2. त्याच्यानंतर थर्ड आहे x is equal to -1 घेतला तर y is equal to 1 येतो, म्हणजेच -1 and 1. त्याच्यानंतर फोर्थ x is equal to 3 घेतल्यास y is equal to -3 येतोय, म्हणून पेअर ऑफ पॉइंट तयार होतील आपले 3 and -3. त्याच्यानंतर आपण सेकंड जो इक्वेशन आहे त्याचा विचार करूया. 2x y चा 2x y is equal to 9. फर्स्ट साठी घेऊया. लेट x is equal to 1, therefore 2 into 1 minus y is equal to 9 and therefore 2 minus y is equal to 9 and therefore minus y is equal to 9 minus 2. Sorry, minus y is equal to 9 minus 2, therefore minus y is equal to 7 and therefore y is equal to -7. असं झालं. तर पहिला पेयर जो झालाय x is equal to 1 असताना y is equal to -7 आणि म्हणून इथं पेयर तयार झाला 1 and -7. आता लेट सेकंड मध्ये घेऊया. लेट x is equal to 2, therefore 2 into 2 minus y is equal to 9, therefore 4 minus y is equal to 9. आणि मग इथं काय होईल, minus y is equal to 9 minus 4 and therefore minus y is equal to 5. आपल्याला माहिती आहे की हे मायनस साइन आपण समोर देऊया, इथे y is equal to -5 तयार होईल. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड जे आहे ते आपण थर्ड लेट x is equal to 3 घेऊया and therefore 3 into 2 minus y is equal to 9, therefore 6 minus y is equal to 9, therefore minus y is equal to 9 minus 6, therefore minus y is equal to 3 and therefore y is equal to -3. तर आपले हे तीन पेयर झालेत. आता शेवटचा पेयर आपण पाहूया. लेट x is equal to 4 घेऊया and therefore 4 into 2 minus y is equal to 9, therefore 8 minus y is equal to 9 and therefore minus y is equal to 9 minus 8, therefore minus y is equal to 1 and therefore हा साइन पुढे गेला तर y is equal to -1. अशा प्रकारचं आपलं हे जे आहे ते फोर पेयर आपल्याला भेटलेले आहेत. आणि आता हे फोर पेयर 2x y is equal to 9 चे आहेत. आपण ते लिहूया टेबल मध्ये. x is equal to 1 असताना -7 आणि इथे आला 1 and -7. सेकंड जो आहे x is equal to 2 असताना y is equal to -5, तर पेयर तयार झाला 2 and -5. त्याच्यानंतर थर्ड आहे x is equal to 3 असताना y is equal to -3, तर पेयर तयार झाला 3 and -3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे x is equal to 4 असताना y is equal to -1, पेयर तयार झाला 4 and -1. अशा प्रकारे आपलं हे जे आहे टेबल तयार झालेलं आहे. आता आपण याला ग्राफिकली रिप्रेझेंट करूया. तर आता आपण याला ग्राफिकली रिप्रेझेंट करूया. तर आपल्याला माहिती आहे की स्केल जो घेतो तो आपण स्केल ऑन बोथ साइड, बोथ एक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हा आपला y एक्सेस आहे आणि हा आपला x एक्सेस आहे. तर पहिला जो पेयर आहे तो घ्या 1 and -1. 1 and -1 हा पेयर झाला आपला 1 and -1. नेक्स्ट जो पेयर आहे तो आहे 2 and -2. 2 and -2 हा इथे आपल्याला 2 and -2.
त्याचा थर्ड पेयर आहे -1 and 1. -1 and 1 हा आपला इथं झाला -1 and 1. त्याच्यानंतरचा जो पेयर आहे 3 and -3, 3 x एक्सिस वरचा आणि -3 y एक्सिस वरचा. तर 3 and -3 हा आपला इथं आलेला आहे 3 and -3 अशा प्रकारचा रिप्रेझेंट झालाय. तर आपल्याला आता ही लाईन जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही लाईन जोडून झालेली आहे. अब तुम्ही स्केलनी काढली तर परफेक्टली याच्यापेक्षा पण आपल्याकडे तर सीमित संसाधन जे आहेत कोरोनामुळे त्याच्या आधारे आपण ही लाईन काढलेली. आपल्याकडे सध्या ते स्केल ते अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपण याच्या आधारेच काढलेले. तर हा आपला झाला x प्लस y इज इक्वल टू 0 या इक्वेशनची लाईन तयार झाली. आता आपण दुसऱ्या इक्वेशन कडे जाऊया. तर त्याच्यातला पहिला जो पेयर आहे तो आहे 1 and -7. 1 and -7 इथं आहे -7 आणि हा 1 आहे. तर अशा प्रकारे इथं येईल तो 1 and -7 हे अशा प्रकारचा पेयर आपला तयार झालेला आहे. नंतर आपण सेकंड जो पेयर आहे तो पाहूया. तो आहे 2 and -5. 2 and -5 हा आपला 2 इथं आहे आणि -5 हा अशा प्रकारचा इथे तयार होईल आपला 2 and -5. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पेयर आहे 3 and -3. 3 and -3 हा इथंच आहे, दोन्ही सेम आलेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे 4 and -1 तो आपला 4 इथं आहे, -1 इथं आहे. तर आपला हा पेयर इथं तयार होईल 4 and -1 अशा प्रकारचे पेयर तयार झालेत. आता आपण याच्यातून जाणारी रेषा काढणार आहोत. तर ती अशा प्रकारची जी रेषा आहे ती आपली तयार झालेली आहे. पहा, तर ही अशा तुम्ही स्केलनी काढायचं आणि तुमच्याकडे जे आलेख वही आहे त्याच्यावर काढायचं. त्याच्यामुळे तुमचा हा परफेक्ट येणार आहे. मी आता सांगितलं कोरोनामुळे आपल्याकडे सीमित संसाधन आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरच्या आधारे आपण हे सॉल्व करतोय. तर हे झालं 2x y इज इक्वल टू 9 या समीकरणाचं. आणि आपल्याला पॉइंट पण भेटलेला आहे, तो आहे 3 and -3. देयरफॉर सोल्युशन जे भेटलेले आहे आपल्याला ते आहे x आणि y इज इक्वल टू किती येईल आपलं 3 and -3. 3 and -3 हे आपलं झालेले इक्वेशन संपलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो आहे तो थर्ड इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली आपण सॉल्व केलेला आहे. जो फोर्थ क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. काय फोर्थ क्वेश्चन, याच्यामध्ये दोन जे इक्वेशन दिले त्याच्यातला फर्स्ट इक्वेशन आहे 3x y 2 आणि दुसरं जे इक्वेशन आहे 2x y 3. त्यांचे हे दोन टेबल तयार करायचे आहेत आपल्याला. ह्या टेबल असेल 3x y 2 चा आणि हा टेबल जो असेल this one is belongs to 2x y 3 याचा तो असेल टेबल. तर आपण टेबल तयार करूया. फर्स्ट जो टेबल आहे तो 3x y 2 चा करूया. therefore first let x is equal to 1 घेऊया. therefore 3 into 1 minus y is equal to 2. therefore 3 minus y is equal to 2. आणि अशा प्रकारे हा minus y is equal to 2 minus 3 हा plus 3 आहे, पुढे जाऊन मायनस झाला. therefore minus y is equal to -1 and both side ला मायनस मायनस आहे, निगेटिव्ह साइन आहे. therefore it is become positive. therefore y is equal to 1 हे आलं. म्हणजे जर आपण x is equal to 1 घेतला, x is equal to 1 घेतला तर पहा इथं 3 minus y इथं is equal to 2 म्हणून minus y is equal to 2 minus 3
and therefore minus y is equal to minus 1 and therefore y is equal to 1. म्हणजे x जर 1 घेतला तर y पण किती येतोय 1 येतोय 1 and 1. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट याच्याकडे जाऊया. नेक्स्ट घेऊया लेट x is equal to 2 therefore 3 into 2 minus y is equal to 2 therefore 6 minus y is equal to 2 therefore हा 6 पुढे गेला अपोजिट साइडला गेल्यानंतर तो मायनस होईल therefore minus y is equal to 2 minus 6 therefore minus y is equal to minus 4 आणि त्याच्यामुळे बोथ साइडला मायनस असल्यामुळे प्लस होईल y is equal to only 4 आलं. दोन्ही साइडला प्लस साइन आलं म्हणजे x ज्यावेळेस 2 असतो त्यावेळेस y 4 येईल आणि म्हणून 2 and 4 हे सेकंड पेयर भेटलेले आपल्याला. आता आपण थर्ड पेयर पाहूया याच्यासाठी. तर जे थर्ड पेयर आहे त्याच्यामध्ये आपण समजा लेट थर्ड पेयर लेट x is equal to minus 1 घेऊया therefore 3 into minus 1 is equal to 2 therefore minus 3 into minus 1 minus 3 इथं आपला y लिहायचा राहिलाय y is equal to 2 minus y is equal to 2 therefore minus y हा minus 3 पुढे गेला प्लस होईल 2 plus 3 therefore minus y is equal to 5 आणि साइन समोर दिल्यानंतर आपल्या इथं येईल y is equal to minus 5. तर ज्यावेळेस minus 1 आपण घेऊ x त्यावेळेस y येतो आपला minus 5 and therefore minus 1 and minus 5 हे आपलं थर्ड पेयर झाले. त्याच्यानंतर आपण फोर्थ पेयर कडे जाऊया. जे फोर्थ पेयर आहे लेट x is equal to आपण 3 घेऊया therefore 3 into 3 minus y is equal to 2 therefore 9 minus y is equal to 2 and therefore minus y is equal to 2 minus 9 therefore minus y is equal to 2 मधून minus 9 गेला तर इथं minus 7 राहिला and therefore both साइडला minus minus आहे therefore हे आलं plus therefore y is equal to आपला 7 आला. मग आपल्याला फोर्थ जे पेयर भेटलंय ते होईल x is equal to 3 then y is equal to 7 3 and 7 हे आपलं फोर्थ पेयर भेटलेलं आहे. आता आपल्याला दुसरा जो टेबल आहे त्याच्याबद्दलचं पाहायचं. जो दुसरा टेबल आहे तो आपण आता तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे आपलं इक्वेशन आहे ते आपण आधी पाहून घेऊया. ते जे इक्वेशन आहे ते आहे 2x minus y is equal to 3 therefore पहिल्यांदा आपण पाहूया लेट x is equal to 1 घेऊया. मग therefore 2 into 1 is minus y is equal to 3 होईल. मग 2 into 1 2 होईल minus y is equal to 3 असेल. therefore आता आपल्याला माहिती आहे इथे हा प्लस 2 आहे पुढे जाऊन काय होणार आहे तो मायनस होणार आहे therefore minus 2 is equal to 3 minus 2 therefore minus 2 is equal to 1 आणि therefore y is equal to minus 1 आला. म्हणजे ज्यावेळेस आपण काय x is equal to 1 घेतो त्यावेळेस y पण आपला किती येतोय 1 येतोय पण साइन वेगळी येते ती येते मायनस आणि therefore when x is equal to 1 then y is equal to minus 1 पण फर्स्ट पेयर जो झालाय तो आहे 1 and minus 1. आता आपण सेकंड पेयर कडे जाऊया. सेकंड पेयर शोधूया. लेट x is equal to minus 1 घेऊ आता. तर काय होते पाहूया therefore 2 into minus 1 minus y is equal to 3 therefore minus 2 minus y is equal to 3 therefore
हा -2 पुढे गेल्यानंतर प्लस होईल -y इज इक्वल टू 3 प्लस 2 देयरफॉर -y इज इक्वल टू 5 आणि देयरफॉर हा मायनस साइन जो आहे तो ऑपोजिटला दिल्यानंतर काय होतो प्लस होतो आणि म्हणून y इज इक्वल टू -5 तयार होईल. म्हणून आपला थर्ड जो पेयर आहे तो काय बनेल x इज इक्वल टू x इज इक्वल टू -1 देन y इज इक्वल टू -5. तर मग आपण इथे तोच लिहू x इज इक्वल टू -1 देन y इज इक्वल टू -5. तर पेयर झाला -1 and -5. तर आपला हा सेकंड पेयर झालाय. आता आपण थर्ड पेयर पाहूया. लेट x इज इक्वल टू 2 घेऊया. देयरफॉर 2 into 2 minus y is equal to 3. Therefore 2 into 2 4 होईल minus y is equal to 3. Therefore minus y is equal to 3. हा जो 4 आहे तो पुढे जाऊन काय होईल प्लस चा मायनस होईल आणि therefore 3 minus 4 and therefore minus y is equal to -1. हे आपलं झालं. दोन्ही साइडला मायनस मायनस साइन असल्यावर काय होईल ते प्लस होईल आणि therefore y is equal to 1. याचाच अर्थ काय ज्यावेळेस आपण x is equal to 2 घेतो त्यावेळेस y is equal to किती येते या इक्वेशन साठी 1 येते आणि therefore इथे आपला पेयर तयार झाला 2 and 1. त्याच्यानंतर आपण फोर्थ पेयर शोधणार आहोत. तर फोर्थ पेयर साठी लेट x is equal to -2 घेऊया आपण. मग इथे तयार होईल 2 into -2 minus y is equal to 3. तर अशा प्रकारे 2 into -2 केला तर उत्तर काय येईल -4 minus y is equal to 3. therefore minus y हा जो 4 मायनस आहे तो पुढे गेला प्लस होईल therefore 3 plus 4 and therefore minus y is equal to 7. परंतु हा जो बट साइन जी आहे ती मायनस आहे y ला ती समोर जर दिली तर काय होईल इथं y is equal to मायनस. याचाच अर्थ आपल्याला फोर्थ जे पेयर आहे ज्यावेळेस आपण x is equal to 2 घेऊ त्यावेळेस y is equal to आपला 7 येतोय आणि म्हणून -2 आणि 7 हा आपला टेबल तयार झालाय. हा आपले दोन इक्वेशन हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांचे आपला टेबल तयार झालाय. आपण आता याचे ग्राफवर हा दाखवूया आणि जेणेकरून आपल्याला याचं सोल्युशन भेटेल. तर आता आपण याचा जो ग्राफ आहे तो बनवणार आहोत किंवा हे ग्राफवर दाखवणार आहोत. तर आपण फर्स्ट जो आहे ते पाहूया 1 and 1. त्याच्या आधी आपण याचे लिहून घेऊया. हा जो हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला x ऍक्सिस बोलतो, व्हर्टिकल लाईनला आपण y ऍक्सिस बोलतो आणि स्केल लिहून घेऊया. स्केल ऑन बोथ ऍक्सिस, स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे स्केल लिहायचं कधीच विसरायचं नाही. आपण जो पण स्केल असेल तो लिहायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण याचा आता जे पेयर आहे आपले आलेले ते लिहिणार आहोत. फर्स्ट पेयर जो आहे 1 and 1 आहे म्हणजे x ऍक्सिस वरचा 1 प्लस आणि y ऍक्सिस चा पण 1. तर हा आपला इथं आलेला आहे. तर हा आला 1 and 1. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पेयर आहे तो आहे 2 and 4. हा 2 x ऍक्सिस चा आणि 4 हा इथं आहे. तर अशा प्रकारे हा आपला आलाय 2 and 4. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे -1 and -5. x ऍक्सिस चा -1 आणि y ऍक्सिस चा -5. तर हा आपला आलेला आहे इथं. तर हा आलाय -1 and -5 आणि शेवटचा जो आहे तो आहे आपला 3 and 7. तर तो आहे 3 इथे आहे आणि 7 इथे आहे. तर अशा प्रकारचा हा जो आहे तो आपला पेयर हा इथे आलेला आहे. अशा प्रकारे 3 and 7. तर आपण आता याची लाईन घेऊया. आमच्या स्केल नाही पण माझी परफेक्टली तुम्ही स्केलचा आधार घेऊनच लाईन काढायची आहे. हे अशा प्रकारची लाईन आहे. तर ही लाईन झाली आपली.
तर ही जी लाईन आहे ही रिप्रेझेंट करते 3x y इज इक्वल टू 2 या इक्वेशनला. ऍक्च्युली आपलं जे फोर्थ जे पेयर आहे ते आहे आपलं इथं -2 आहे -7 आहे. इथं प्लस झालं होतं ते -7 आणि हा -7 आहे. तर आता आपल्याला याचा पेयर जो आहे तो बनवायचा आहे. तर आपण हे साइन लिहिताना चुकलं होतं आपलं. तर -2 आणि -7 आहे. तर आपला -2 इथे आणि -7 आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यावं लागेल 7. तर -2 and -7 हा आपला साधारणपणे हा इथे येतोय. तर हा आपला -2 and -7 हा झाला. तर अशा प्रकारे आपलं हे झाले. तर आपण याची लाईन तयार करून घेऊया. तर ती लाईन जी आहे ओके इथून आपली तयार होईल अशा प्रकारची. सॉरी अशा प्रकारची जी आहे ती अशा प्रकारची जाणारी आपली लाईन भेटणार आहे आपल्याला. तर ही माझी थोडी इथं हे झाली क्रॉस झाल्यामुळं मग तुमची परफेक्ट येईल. तर अशा प्रकारचा हा आपलं दुसरं जे आहे ते आहे 2x y इज इक्वल टू 3 ह्या याचं. आणि आपण जर नीट निरीक्षण केलं तर -1 and -5 हा यांचं काय येतंय इंटरसेक्शन पॉइंट येतोय. आणि म्हणून सोल्युशन हे x आणि y इज इक्वल टू -1 and -5 हे येईल. तर अशा प्रकारे आपला हा जो फोर्थ क्वेश्चन आहे तो झालेला आहे. हा फिफ्थ क्वेश्चन पाहणार आहोत. तर त्या फिफ्थ क्वेश्चन मध्ये जे फर्स्ट इक्वेशन आहे 3x - 4y -7 याच्यासाठी आपण फर्स्ट पाहूया. लेट x इज इक्वल टू 0 घेऊया. x इज इक्वल टू 0 देयरफॉर 3 into 0 0 होईल. -4y इज इक्वल टू -7 देयरफॉर y इज इक्वल टू -7/4 होईल. हा 4 इकडे इंटू आहे इकडे जाऊन तो डिवाइड होईल देयरफॉर. आणि मग आपल्याला 7 ला आपण डिवाइड करूया 4 नी. तर 4 1 जा 4 3 उरले 0 घेतला म्हणून पॉइंट चिन्ह दिला. 4 7 जा 28 होईल. आणि मग इथं 2 उरेल इथं 20 4 5 जा 20. तर अशा प्रकारे आणि आपल्याला माहिती आहे देयरफॉर -y इज इक्वल टू -1.75. आपला हा सेकंड नंबरचा जो 5 आहे म्हणून हा 7 च्या ऐवजी आपण 1 करून हा 5 एलिमिनेट करू शकतो. आणि म्हणून y ने दोन्ही ठिकाणी मायनस मायनस साइन आहे म्हणून प्लस होऊन जाईल. y इज इक्वल टू 1.8 अप्रॉक्सिमेटली आपण हा घेऊ शकतो आपल्या गणिताच्या नियमाप्रमाणे मॅथच्या लॉ नुसार. तर हा अप्रॉक्सिमेटली 1.8 येईल आपल्याला सोपं जाण्यासाठी. त्याच्यानंतर म्हणजेच आपण ज्यावेळेस x इज इक्वल टू 0 घेतो त्यावेळेस y इज इक्वल टू येतोय 1.8. तर 0 आणि 1.8 0 आणि 1.8 हे दोन पेयर आपल्याला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सेकंड पेयर साठी x इज इक्वल टू 1 घेऊया. देयरफॉर 3 into 1 3 -4y is equal to -7. Therefore -4y is equal to -7 -3. Therefore -4y is equal to -10 होईल. and therefore -y is equal to -10 upon 4 अशा प्रकारचं येईल. आणि therefore आपण आता परत इथे डिवाइड करू 10 ला 4 ने. तर 4 2 जा 8 2 उरले 20 पॉइंट दिला 4 5 जा 20. तर अशा प्रकारे आपलं आलं -y इज इक्वल टू
minus 2.5 and therefore y is equal to 2.5. हे आपलं दुसरं इक्वेशन, दुसरा पेयर आपल्याला भेटलेलं आहे. when x is equal to 1 then y is equal to 2.5. therefore पेयर झालं 1 and 2.5. अशा प्रकारे आपलं पेयर झालेलं आहे. आपण आता थर्ड पेयर काढणार आहोत. तर आपण थर्ड पेयर हे घेऊया. थर्ड पेयर साठी x is equal to -1 घेऊया आणि मग therefore आपल्याला माहिती आहे 3 into -1 is -3 -4y is equal to -7. therefore -4y is equal to -7 plus 3. therefore -4y is equal to -7 आणि -3 4 होईल. therefore -y is equal to -4 upon 4. therefore -y is equal to -1 and therefore y is equal to किती 1 येईल. आपण परत एकदा याला चेक करू. 3 into 1 3 -3 -4y is equal to -7 -4y is equal to -7 plus 3 and therefore -4y is equal to -4 झालेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे y is equal to किती आला आपला 1 आलेला आहे. आणि therefore ज्यावेळेस x is equal to -1 असेल त्यावेळेस y is equal to 1 असेल. therefore पेयर तयार झाला 1 and -1. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे फोर्थ पेयर आपल्याला तयार करायचा आहे. तो आपण लेट x is equal to 2 घेऊया. therefore 2 into 3 6 होईल. -4y is equal to -7. therefore -4y is equal to -7 -6 हा प्लस आहे पुढे जाऊन मायनस झाला म्हणून -4y is equal to minus actually addition होईल and therefore 13 minus 13. therefore y is equal to -13 upon -y is equal to -13 upon 4 होईल. तर आपण याला आता डिवाइड करूया. 13 divided by 4 4 3 जा 12 1 उरला 0 पॉइंट दिला 4 2 जा 10 2 उरले तर 20. आता आपण एकदा 0 घेतल्यानंतर परत काय घेत नाहीत म्हणून 4 5 जा. तर हा आपला 3.25 आला. हा 5 किंवा 5 पेक्षा जास्त आहे म्हणून हा 2 च्या ऐवजी आपण काय करणार 3 करू and therefore -y is equal to -2.3 in इथं approximately and therefore y is equal to 2.3 दोन्हीकडे मायनस आहे म्हणून प्लस झालं. तर आपला तो फोर्थ टेबल आहे फोर्थ पेयर आहे तो आहे 2 and 3.2.3 सॉरी 3.3 अशा प्रकारचा आपला टेबल तयार होईल. 3.3 ओके 3.3 तर पेयर तयार झाला 2 and 3.3 आपला हा टेबल तयार झाला. आपण आता सेकंड टेबल साठी पाहू चेक करूया. तर सेकंड इक्वेशन जे आहे ते आपण आता पाहूया. जे सेकंड इक्वेशन आहे ते आहे 5x - 2y. जे सेकंड इक्वेशन आहे आपलं ते आहे 5x - 2y is equal to 0. तर आपण आता अशाच प्रकारे घेऊया. फर्स्ट जे आहे लेट x is equal to 0. पहा मी प्रत्येक वेळेस x घेतोय. तुम्ही पाहिजे तर y ची पण व्हॅल्यू घेऊन हे करू शकता काही प्रॉब्लेम नाही. आणि मी माझ्या प्रमाणे कोणतेही नंबर घेतोय तसंच तुम्हीही तुमच्या प्रमाणे कोणतेही नंबर इथे घेऊ शकतात. आणि therefore let x is equal to मी इथे 0 घेतलेला आहे. therefore 5 into 0 0 म्हणजे याचाच अर्थ इथे होईल -2y is equal to 0. therefore -y is equal to 0 and therefore y is equal to 0. जर मी काय x is equal to 0 घेतलं तर सर्व संख्या काय होतात 0 येतात
आणि म्हणून इथं येईल 0 आणि 0, तर हा झाला 0 अँड 0 पेअर झाला. नंतर आपण सेकंड नंबर घेऊया, ज्याच्यामध्ये आपण x इज इक्वल टू 1 घेऊया. जर आपण x इज इक्वल टू 1 घेतला तर काय होतं ते पाहूया आपण. x इज इक्वल टू जर आपण 1 घेतला तर 5 into 1 5 होईल, minus 2y is equal to 0, therefore minus 2y is equal to minus 5 होईल. हा प्लस पुढे जाऊन मायनस झाला आणि therefore हे दोन्ही पण मायनस मायनस असल्यामुळे प्लस झाले आणि म्हणून y is equal to 5/2. आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला आपण 2 ने डिवाइड केलं तर त्याचे हाफ होते, म्हणून y is equal to किती झाला 2.5. तर आपण जर x is equal to 1 घेतला तर y is equal to 2.5 होतो आणि म्हणून 1 and 2.5 हे आपलं इक्वेशन तयार झालं. त्याच्यानंतर आपण सेकंड जे ते आहे ते x is equal to 1 झाला आपला. x is equal to थर्ड पेयरला x is equal to -1 घेऊया. तर -1 घेतला तर 5 into -1 -5 होईल, -2y is equal to 0 and therefore -2y is equal to -5 पुढे जाऊन प्लस होईल, तर इथं 5 झाला. तर त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की हा साइन आपलं तिकडे गेलं तर y is equal to -y is equal to 5/2 होईल आणि म्हणून आपल्याला माहिती आहे 2 चा हाफ होतं, 2 ने जर डिवाइड केलं तर, आणि म्हणून इथं -y is equal to 2.5 होईल. याचाच अर्थ y is equal to -2.5 होईल. याचाच अर्थ जर आपण x is equal to -1 घेतला तर y is equal to -2.5 होईल. तर आपल्या इथं पेयर झाला -1 and 2.5, -1 आणि -2.5 झाला. अशा प्रकारचा -2.5 झाला. त्याचा आपला जो फोर्थ पेयर आहे तो आपण काढूया. समजा लेट्स फोर्थ पेयर साठी लेट्स x is equal to 2 घेऊया आपण. therefore 5 into 2 10 होईल, -2y is equal to 0, therefore -2y is equal to -10, therefore minus minus plus होईल, therefore y is equal to 10/2, therefore y is equal to आपला 5 होईल. बरोबर आहे 5. तर ज्यावेळेस x is equal to 2 असेल त्यावेळेस y is equal to 5 आणि आपला फोर्थ जो पेयर आहे तो झाला आपला 2 and 5. तर ह्या पेयरचे आपण ह्या टेबल मध्ये आपण त्या ग्राफ पेपर वरती आपण अशा प्रकारे हे सॉल्व करून घेऊया. आपण त्याचा टेबल तयार करणार आहोत. आपल्याकडून चुकून इथं -1 and 1 होतं, तिथं 1 and -1 जातं, उलट जातं, तर हे करेक्शन आहे -1 and 1. तर आता आपण त्याचा टेबल याच्या ग्राफ वरती हा टेबल रिप्रेझेंट करूया. तर फर्स्ट जो आहे तो 0 and 1.8 आहे. तर आपल्याला माहिती आहे हा 0 आणि हा 1.8 इथे येईल आपला साधारणपणे, आणि आपल्याला इथे लिहायचं आहे स्केल ऑन both axes 1 centimeter is equal to 1 unit. तर अशा प्रकारे इथे येईल आपला हा 0 and 1.8. तर नेक्स्ट आहे 1 and 2.5. 1 and 2.5 साधारणपणे इथे येईल आपला 1 and 2.5. नंतर नेक्स्ट जो आहे तो -1 and 1 आहे. -1 and 1 इथे येईल आपलं साधारणपणे -1 and 1. आणि नेक्स्ट
नेक्स्ट जो आहे तो आहे 2 and 3.3, 2 and हा 3, त्याच्यानंतर 3.3 साधारणपणे आपला इथे येईल. इथे झाला आपला अशा प्रकारे, हा झाला 2 and 3.3. अशा प्रकारचा ह्या आपल्या रिप्रेझेंट केला आपण फर्स्ट जो इक्वेशन आहे त्याचा आपण. तर आपण इथे त्याची लाईन काढून घेऊया जी की ह्या तिन्हीमध्ये क्रॉस होऊन जाईल. इथं थोडं हे होतंय काय, इथं आपल्याकडे स्केल अवेलेबल अशा प्रकारचं साधारणपणे अशी आकृती तुम्ही स्केलनी काढला की परफेक्ट येणार आहे. तर ही आहे आपलं 3x - 4y = -7 ह्या इक्वेशनची लाईन. त्याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशन कडे जाऊया. त्याच्यात फर्स्ट आहे 0 and 0, तो इथे येणार आहे आपला साधारणपणे 0 and 0. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1 and 2.5, 1 and 2.5 सेमच येतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे -1 and -2.5, -1 हा आणि -2.5 साधारणपणे इथे येईल. तर हा इथे रिप्रेझेंट करेल हा -1 and -2.5, -2.5. त्याच्यानंतर शेवटचा आहे 2 and 5, 2 and हा 5, सॉरी आपल्याला इथं थोडं हे होतंय. तर 2 and 5 साधारणपणे माझा 2 वरती इथं 5 येईल. मी हे कट करतोय जरा. हे बोथ ऍक्सिस ते तुम्हाला लिहावाच लागणार आहे. मला इथे जागा नाही म्हणून मी ते कट करतोय. तर तुम्हाला ते कंपल्सरी आहेच पाहिजे ते. ठीक आहे. 2 and 5, 2 and हा साधारण इथं 5 पूर्णच कट करतो हे. तर आपलं तसं पण झालेलं आहे. तर काय इथं हा 5 अशा प्रकारचा 2 and 5 साधारणपणे इथे हा झाला आपला 2 and 5. त्याच्यामुळं आता आपण हे एकमेकाला कट करणार आहोत. साधारण अशा प्रकारची लाईन आपली आलेली आहे. याचाच अर्थ, आणि ही जी लाईन आहे ही कोणत्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, तर 5x - 2y = 0 याला रिप्रेझेंट करते. अशा प्रकारे आपलं हे फोर्थ वाला जे आहे इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन आपण ग्राफिकली सांगितलंय. आणि याचं सोल्युशन जे आहे ते आहे x आणि y साठी 1 and 2.5. आपल्याला माहिती जिथे इंटरसेक्ट करतात तिथे आपण ते इक्वेशनचं सोल्युशन असतं. 1 and 2.5 हे इक्वेशनचं सोल्युशन झालं. तर आता आपण हा फिफ्थ जो क्वेश्चन आहे तो सिक्स्थ जो क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. ह्या 6 क्वेश्चन मध्ये जे आपल्याला दोन इक्वेशन दिले, टू इक्वेशन. फर्स्ट आहे 2x - 3y = 4 and second one is 3y - x = 4. तर आपण हे सॉल्व करू. तर त्याच्यात पहिल्या इक्वेशनचा आपण विचार करूया. 2x - 3y = 4. त्याच्यासाठी आपण याचे 4 पेयर तयार करूया जेणेकरून आपल्याला ते ग्राफ वर दाखवता येतील. तर त्याच्यासाठी आपण लेट x = -1 घेऊया. therefore x = -1 असल्यावर 2 * -1 होईल -2 - 3y = 4. therefore -3y = 4 + 2. हा -2 समोर गेला +2 झाला, ऑपोजिटला गेला म्हणून इथं झालं -3y = 6. and therefore -y
इज इक्वल टू 6/3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. देयरफॉर मायनस y इज इक्वल टू 2. हा मायनस y चा साइन मायनस समोर गेल्यामुळे काय झालं इथं y इज इक्वल टू -2 हे झालं. तर फर्स्ट पेयर जो झाला आपला x आणि y शी रिलेटेड तो x when x is -1 then y is equal to -2. तर आपला -1 and -2 हे दोन पेयर आपले तयार झाले. त्याच्यानंतर आपण सेकंड पेयर घेऊया. लेट x is equal to 2 घेऊया. therefore 2 into 2 4 होईल. 4 minus 3y is equal to 4. therefore minus 3y is equal to 4 minus 4. therefore minus 3y is equal to 0 होईल. and therefore हा 3 पुढे गेला तरी पण काय होईल 0/3 होईल. म्हणून इथं minus y is equal to 0/3. therefore y is equal to फक्त 0 येईल. तर अशा प्रकारे आपला जो सेकंड पेयर आहे तो तयार झालाय. x is equal to 2 and y is equal to 0. 2 and 0 तयार झाला. त्याच्यानंतर आपण थर्ड पेयर पाहूया. तर त्याच्यात थर्ड पेयर साठी लेट x is equal to 5 घेऊया. therefore 5 into 2 10 होईल. 10 minus 3y is equal to 4. therefore minus 3y is equal to 4 minus 10. हा प्लस 10 होता पुढे जो मायनस 10 झाला. therefore minus 3y is equal to -6 होईल. and therefore हा जो मायनस बोथ साइडला मायनस आहे म्हणून प्लस होईल. and therefore y is equal to 6/3 is equal to 2. तर आपला y हा 2 आलाय. ज्यावेळेस आपण x 5 घेतो त्यावेळेस y 2 आलाय. मग पेयर तयार झाला 5 and 2. त्याच्यानंतर आपण फोर्थ पेयर तयार करूया. त्याच्यासाठी आपण x is equal to 8 घेऊया. x is equal to 8. तर x is equal to 8 घेतल्यानंतर आपण इथं 8 into 2 16 होईल. therefore 16 minus 3y is equal to 4 होईल. therefore minus 3y is equal to 4 minus 16 होईल. तर -16. therefore minus 3y is equal to -12 होईल. 4 minus 16 मायनस होईल आणि -12 तयार होईल. तर इथं दोन्हीकडे मायनस मायनस आहे म्हणून प्लस होईल. therefore y is equal to 12/3. 3 1 जा 3, 3 4 जा 12. therefore y is equal to 4 येईल. ज्यावेळेस आपण x is equal to 8 घेतोय त्यावेळेस आपला y is equal to 4 येतोय. तर हे आपला पेयर तयार झाला 8 and 4. तर आपण आता सेकंड इक्वेशन साठी पाहूया. तर आपलं जे सेकंड इक्वेशन आहे ते आहे 3y - x is equal to 4. त्याच्यासाठी आपण पेयर घेऊया. फर्स्ट लेट x is equal to -4 घेऊया. मग 4 into हा -x आहे तर हा -4. therefore 3y -4 is equal to 4. therefore 3y plus 4 is equal to 4. therefore 3y is equal to 4 minus 4. therefore y is equal to 0/3 and therefore y is equal to 0 in. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण x is equal to -4 घेतो त्यावेळेस इथं x आणि y therefore x and y लिहायचे आपल्याला. ज्यावेळेस आपण x is equal to -4 घेतो त्यावेळेस y 0 येतोय म्हणून फर्स्ट पेयर जो तयार झालाय -4 and 0 तयार झालाय. तर आपण आता सेकंड पेयर कडे जाऊया. सेकंड पेयर तर सेकंड पेयर साठी x is equal to -1 घेऊया. x is equal to -1 घेतला. therefore -1 into 3y -1 x च्या ऐवजी आपल्याला -1 घ्यायचा आहे is equal to 4. therefore 3y plus 1 हा मायनस आणि मायनस प्लस होईल. यांच्यामध्ये इंटू आहे आणि ज्यावेळेस दोन संख्यांचा गुणाकार करताना जर साइन सेम असेल तर त्यांचं साइन चेंज होऊन प्लस होतं किंवा साइन चेंज प्लस येतं. त्याच्यामुळे 4 therefore
3y is equal to 4 minus 1. Therefore 3y is equal to 4 minus 1 in 3. Therefore y is equal to 3 upon 3 and therefore y is equal to 1 आला आपला. तर अशा प्रकारे ज्यावेळेस when x is equal to -1 then y is equal to only 1 and therefore -1 and 1 हे आपले सेकंड पेयर तयार झालेले. आता आपण थर्ड पेयर पाहूया. त्याच्यासाठी आपण x is equal to 5 घेऊया. थर्ड पेयर let x is equal to 5 therefore 3y minus 5 is equal to 4. Therefore 3y is equal to 4 plus 5. Therefore 3y is equal to 9 होईल and therefore y is equal to 9 upon 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. Therefore y is equal to आपला 3 आलेला आहे. तर आपली जी थर्ड पेयर तयार झाली त्याच्यामध्ये 5 आणि 3 x is equal to 5 आणि y is equal to 3 पेयर तयार झाली 5 and 3. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ पेयर आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण लेट x is equal to 2 घेऊया. therefore 2 आपल्याला x च्या ऐवजी लिहायचं आहे. therefore 3y minus 2 is equal to 5 is equal to 4 आहे 4 and therefore 3y is equal to 4 plus 2 तयार होईल. therefore 3y is equal to 6 तयार होईल. therefore y is equal to 6 upon 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6 is equal to 2. तर अशा प्रकारे when x is equal to 2 then x is equal to 2 असेल त्यावेळेस y is equal to also 2 येतो म्हणून 2 and 2 हे आपला पेयर तयार झालेले येतात. आता आपण याला रिप्रेझेंट करूया ग्राफ वरती. आपल्याला हे ग्राफिकली दाखवायचंय. तर आपण त्याच्यासाठी हा x ऍक्सिस आहे हा y ऍक्सिस आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण इथं स्केल जे घेतो ते पाहूया. स्केल ऑन बोथ ऍक्सिस is 1 centimeter is equal to 1 unit घेऊया आपण आणि अशा प्रकारचा. तर फर्स्ट जो आहे तो पेयर आपण घेऊया -1 and -2 -1 and -2 इथे येतो आपला. तर अशा प्रकारचा -1 and -2. त्याच्यानंतर नेक्स्ट पेयर आहे 2 and 0 2x चा y चा 0 हा. तर इथे येईल आपला सेकंड वाला पेयर 2 and 0. थर्ड आहे 5 and 2 हा 5 आणि हा 2 आहे. साधारण इथे येईल आपला 5 and 2. त्याच्यानंतर थर्ड पेयर फोर्थ पेयर जो आहे तो 8 and 4 आहे आपला. 8 आणि 4 आपल्याला इथे जागा हे होणार आहे तर आपल्याला हे कट करायचंय. तर 8 आणि 4 घेऊया आपण. इथं हा 8 आणि 4 चा पाहायचा आपल्याला. तर आपण हे थोडं वाढवूया. 5 6 7 आणि 8. 8 आणि 4 हा 8 आहे आणि हा आपला 4 आहे. तर अशा प्रकारे साधारण आपला हा इथे येईल 8 आणि 4. तर हा आपले सर्व टेबल झाले म्हणून मी हे कट करतो फर्स्ट टेबल पूर्णपणे. तर आपला हा 8 आणि 4 तर आपण हा अशा प्रकारे जॉईंट करून घेऊया. हा अशा प्रकारे आपला जॉईन झालाय लाईन. तर मला वाटतं इथं लाईन थोडी हे झाली आपली आपण करेक्ट करून घेऊया. ओके हां. तर आपली ही जी लाईन आहे ती झालेली लाईन फर्स्ट इक्वेशन आपलं होतं त्याची झालेली आहे. आता आपण त्या इक्वेशनचं लिहूया. आपण काय इक्वेशन होतं ते 2x minus 3y 2x minus 3y is equal to
4 हे इक्वेशन होतं आपलं. तर त्याचं हे. तर त्याच्यानंतर आपण सेकंड जो टेबल आहे त्याचा विचार करूया. आपल्याला सेकंड पेयर दाखवायचा आहे याच्यावरती. तर -4 and 0 आहे पहिलं. तर -4 and हा असे -4 and 0 हा आला. त्याच्यानंतर दाखवायचा आहे आपल्याला -1 and 1. तो साधारणपणे इथे येईल आपला -1 and 1. त्याच्यानंतर थर्ड जो आहे 5 and 3 5 आणि हा 3 आहे साधारणपणे 5 and 3 हा आपला अशा प्रकारे इथे आलेला आहे 5 and 3. त्याच्यानंतर शेवटचा आहे तो 2 and 2 आहे 2 आणि हा आपला 2 आहे याचा साधारणपणे परफेक्ट आहे 2 and 2. अशा प्रकारचे आपण पेयर दाखवले. तर आपण आता यांची लाईन काढूया. तर ही जी लाईन आहे ती अशा प्रकारची अशा प्रकारची जी लाईन आहे ती आपली तर ही अशा प्रकारची आपली लाईन तयार झालेली आहे. तर ही जी लाईन आहे ती आपली लाईन काय रिप्रेझेंट करते तर 3y - x 4 ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. आणि ह्या दोन्ही लाईन जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतायत तो म्हणजे आपल्या ह्या इक्वेशनच्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं हे आपलं सोल्युशन आहे. तर सोल्युशन ऑफ द सोल्युशन इज a solution x and y is equal to 8 and 4. हे आपलं इक्वेशन सोल्युशन झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा आपला 1.2 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तरी मी आशा करतो की याच्याने आपल्याला खूप हेल्प होईल. आणि कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा. धन्यवाद.